तर आपण ठरवल्याप्रमाणे आज सकाळी मी आपले वर्क्स मॅनेजर मिस्टर भरूचांशी मीटिंग केली. त्यांना सांगितलं की आमच्या वडाळ्याच्या ज्या 2 गोडाऊन्स आहेत त्यांची आम्हाला फॅक्टरी करता येण्याजोगी कंडिशन करून द्या. सो आपलं काम झालं. आता काही बोलण्यासारखं नसेल तर आपण मीटिंग संपवूया. मॅडम. ओके मॅडम. येस, गुड डे. अरे काय रे, आत्ताच्या आय घेऊन आलास? चल चल आता राहू दे. नाही नाही नाही, लाड बसा, 1-2 मिनिटं. ठेव रे, चहा ठेव. 2 मिनिटं लागणार. चौगुले बसा ना. घ्या चौगुले. मे आय कम इन? ओहो, टी पार्टी. हा, सो मी पण जॉईन होतो. काय असं चेहरे करू नका, मी गुड न्यूजच घेऊन आलेलो आहे. घ्या मॅडम. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजनी आपल्या अनिशा इंडस्ट्रीजला हिरवा कंदील दाखवलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. गुड गुड. चला, म्हणजे आज खऱ्या अर्थाने आपल्या अनिशा इंडस्ट्रीला सुरुवात झालेली आहे. काय येस मॅडम. मिस्टर सरंजामे, आय होप आता ह्या पुढची सगळी कामं ह्याच स्पीडनी होती. काय तुम्हाला मी पूर्वी सांगितलंय, तुम्ही काळजी करू नका मॅडम. तर लाड, आपली रजिस्ट्रेशनची ऍप्लिकेशन्स तयार आहेत, राईट? येस. आता बोर्ड डिरेक्टर्स म्हणून फक्त दोघांची संमतीपत्र यायची. ती ताबडतोब मागवून घ्या आणि मग एखादा चांगला दिवस बघून पेपर सबमिट करून टाकू. मी ही बातमी निशांतला कळते. काय ग रेवा, आबाचा विषय काढला की तू उगाच ते इमोशनल का काय ते म्हणतात तसं कशाला होतेस? अगं मी चांगला नीट ओळखतो आबाला. बोलता बोलता कुणाची विकेट काढू शकतो तो आरामात. तसे नाही येत होते खरंच. परवाच मला म्हणाले, उद्या तू लग्न होऊन जाशील ना, त्यानंतर सहज विसरशील मला. त्यांच्याकडे बघवत सुद्धा नव्हतं ग. त्यांचा चेहरा दुःखाने असा झाला होता ना. नाटक करतो, नाटक. अगं कुठल्याही चांगल्या नटाला आरामात झोपवू शकेल असा अभिनय करू शकतो माझा आबा. हा, पण सध्या त्याच्या डोक्यात काहीतरी चाललंय बरं का. मध्ये तुझ्या वडिलांनाही भेटायला येऊन गेला ना ग तो? काय? कोणी सांगितलं? त्यानेच. हो, त्यानेच सांगितलं. मला म्हणाला, रेवाच्या वडिलांनी विनंती करून भेटायला या असं सांगितलं. मला याची काहीच कल्पना नाही. कधी सांगितलं हे? झाले असतील 8-10 दिवस झाले असतील. हो, 8-10 दिवस निश्चितच झाले असतील. मला म्हणतो कसा आबा, एखाद वेळेस रेवाच्या वडिलांना रेवाच्या लग्नासंबंधी काहीतरी बोलायचं असेल आणि म्हणाला, भूषण अरे तुझ्या बघण्यात एखादा चांगला मुलगा असेल ना तर सुचव रेवासाठी. माझ्यासाठी? माझ्यासाठी मुलगा सुचवायला तुम्हाला सांगितलं? हा, त्या दिवशी मलाही असंच बोलले होते ते की भूषणसाठी एखादी चांगली मुलगी असेल ना तर सांग म्हणून. गेम खेळतोय, गेम. दोघांशी, तुझ्याशी आणि माझ्याशी. पण कशासाठी? तोच जाणे. हा, किंवा देव जाणे. मध्ये मला एक संशय आला की आपलंच दोघांचं लग्न व्हावं म्हणून तर तो हा सगळे प्रयत्न करत नाहीये ना. पण
बोला ना, तुम्ही काहीतरी सांगत होतात ना? काय ग रेवा, तू आणि आबा दोघं एकत्र येऊन काहीतरी डाव तर खेळत नाही आहात ना माझ्याशी? ते मी सुद्धा म्हणू शकते ना की आबा आणि तुम्ही दोघं मिळून येतंय माझ्या लक्षात हळूहळू. काय प्रकार असेल हे येतंय लक्षात. जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं असं नेहमी आबा म्हणतात. मला तुमच्या ऑफिसमधल्या राजकारणात पडण्याचं काहीही कारण नाही आणि माझी तशी इच्छाही नाही. पण तुम्ही हे सगळं का केलं? म्हणजे निदान तुम्हाला काही फायदा झाला असेल तर तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी हे केलं असं तरी म्हणता येईल ना. हो, स्वार्थ होता माझा, पण मला नाही साधता आला तो. आकांक्षावर एक बुमरँग फेकलं होतं मी. बुमरँग जे लक्षाचा वेध घेऊन फेकणाऱ्याच्या हाती परत येतं असं शस्त्र. मला वाटलं होतं ती घाबरून माझ्याचकडे धावत सुटेल, माझ्याचकडे मदतीची याचना करेल ती. मग मी फेकलेलं शस्त्र माझ्या हाती परत येईल आणि आकांक्षाला मला हवं तसं वाकवता येईल. पण चुकले काही अंदाज माझे. त्या शस्त्राच्या माऱ्यातून ती अलगद बाजूला सटकली आणि मी फेकलेलं शस्त्र माझ्यावरच उलटलं. म्हणजे घडलेल्या प्रकरणात तुम्हालाच दोषी ठरवलं नाही का, मी म्हटल्याप्रमाणे. मग आता मोठ्या मनानं तुम्ही पराभव पत्करा. नाही, शक्यच नाही ते. इतक्या सहजासहजी पराभव स्वीकारणारातला माणूसच नाही मी. हा डाव तिच्यावर उलटवल्याशिवाय राहणार नाही. हो पण बाबा, तुमचं आकांक्षा मावशीने एवढं काय बिघडवलंय? बरंच काही. माझी मनःशांती तर नक्कीच बिघडवली तिला आणि त्याचे परिणाम भोगल्याशिवाय तिला. त्याचा राग इतकी वर्ष ठेवण्यात? इतकी वर्ष? व्हॉट डू मीन? तुम्ही दिल्ली ऑफिसला जाण्यापूर्वीचं कारण आहे ना हे? मग आता त्याचं सूड घेण्याचं काय कारण आहे? हो, ते कारण तितकं मोठं आहेच, किंबहुना जास्त महत्वाचं आहे ते. पण काय ते मला विचारू नकोस, कारण बापलेकीत चर्चा करण्याचा विषयच नाही तो. मॅडम. येस. मॅडम, आपण मशिनरीसाठी जी कोटेशन मागवली होती त्या कोटेशनची फाईल. ओके. प्रत्येक कोटेशनवरची माझी कॉमेंट मी एका कागदावरती स्वतंत्रपणे लिहिली आहे. ठीक आहे. लाड, सेम मशिनरी सप्लाय करण्याकरता वेगवेगळ्या कंपनीजने किती वेगवेगळी कोटेशन्स दिली आहेत. बापरे. 1,25,00,000 ते 2,85,00,000 इतका फरक. हा काय इतका फरक असतो का, म्हणजे त्याच्या क्वालिटीमध्ये वगैरे? मी या फिगर्स बघून जाम गोंधळलेली आहे. त्याचं काय आहे मॅडम, काही काही कंपन्या मटेरियल अतिशय निकृष्ट दर्जाचं वापरतात, त्यामुळे मग ते खूप कमी किमतीमध्ये त्यांचा माल विकू शकतात. पण काही कंपन्या मटेरियल उत्कृष्ट वापरतात पण किंमतही वाजवी ठेवतात. पण काही कंपन्या मटेरियल उत्कृष्ट वापरतात पण किंमत जरा जास्त ठेवतात. याचं कारण त्यांची मार्केटमध्ये असलेली पत. म्हणजे त्यांची मशिनरी अनेकांनी वापरून त्याच्याबद्दलची त्यांची खात्री झालेली असते. या किमतीमध्ये हा जो फरक पडतो तो मला वाटतं त्याच्यामुळे पडत असावा. ही सगळी कोटेशन्स तुम्ही नीट पाहिली तर मी काय म्हणतोय ते तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तर मग आज मी ही फाईल इकडे ठेवली तर चालेल? हो, पण संध्याकाळपर्यंतच. नाही म्हणजे उद्या सकाळी हवी तर मी परत पाठवून देईन ना. काय आहे मॅडम, या
कोटेशनमध्ये असलेली माहिती अतिशय गुप्त राहायला हवी. गैरसमज करून घेऊ नका, पण ती जबाबदारी माझी आहे. नाही नाही, गैरसमज कसला. ठीक आहे, दिवसभर मी फाईल इकडे ठेवते, संध्याकाळी पाठवून देईन. ओके. बरं, आज तुम्ही वडाळ्याला जाऊन आलात? हो, आज जाऊन आलो आणि 2 दिवसांनी भरूच आणि मी परत जाणार आहोत. त्यावेळेला अनिशा इंडस्ट्रीजचा एकूण कच्चा आराखडा आम्ही तयार करणार आहोत. मॅ कम इन मॅडम? येस, कम इन. काय आणलं काय एवढं? अनिशा इंडस्ट्रीजचं ॲप्लिकेशन ऑफ रजिस्ट्रेशन. लाडसाहेब, अनिशा इंडस्ट्रीजच्या जन्माचा दाखला मिळवण्याकरता हे सगळे पेपर सबमिट करावे लागणार आहेत. अरे बापरे, म्हणजे बाळणपणापेक्षा हे प्रकरण अवघड दिसत आहे. बरोबर आहे तुमचं. काय लाडसाहेब, गेले 8 दिवस सगळी मंडळी राबतात, तेव्हा हे पेपर्स तयार झालेत. मॅडम, या पेपर्सवरती आपल्या चौघांच्या, आय मीन आपण तिघं आणि कर्वे साहेबांच्या सह्या झाल्या की मग हे पेपर्स निशांत सरांच्या सह्यांसाठी पाठवायचे. ठीक आहे, पण मग बाकीच्या डिरेक्टरच्या सह्या? बाकीचे डिरेक्टर्स म्हणजे कंपनी फॉर्म झाल्यानंतर त्यांची नेमणूक बोर्डावरती करायची असं. येस 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 येस, आपलं ठरलं होतं. राईट. मॅडम, माझ्या आणि कर्वे साहेबांच्या सह्या ह्याच्यावर झाल्यात. तुमच्या दोघांच्या सह्या बाकी आहेत. ठीक आहे, मी करून ठेवते. मॅडम, पण माझी एक विनंती आहे. निशांत साहेबांच्या सह्या घेण्यासाठी हे सगळं तुम्ही घरी घेऊन जाऊ नका. का? म्हणजे निशांत साहेबांनी घराबाहेर पडावं, तरी पुन्हा नव्या उत्साहाने कामाला सुरुवात करावी म्हणून तुम्ही गेली अनेक वर्ष धडपड करता. मला असं वाटतं की 5 डायरेक्टर्सची आपण मीटिंग घेऊया. हवं तर इथे मीटिंग घेऊ. त्या मीटिंगमध्ये साहेबांनी यावं आणि नंतर त्यांच्यावरती सह्या कराव्या. नव्या इंडस्ट्रीची सुरुवात करायची ती घरी बसून नाही, इथे कामाच्या वेळी. राईट. लाडसाहेब, तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे. काय झालं मॅडम, तुम्हाला माझी ही सूचना मान्य नाही का? नाही नाही, तसं काही नाही आहे. लाड, मला फक्त ह्याच गोष्टीचं वाईट वाटतं की ही कल्पना मला का नाही सुचली. उलट तुमची कल्पना तर माझं स्वप्न साकार करणारी आहे. येस, निशांत इथेच सह्या करणार आहे आणि ज्या दिवशी निशांत सह्या करेल त्या दिवशी अनिशा इंडस्ट्रीजच्या 5 डिरेक्टर्सना मी ताजमध्ये पार्टी देणार आहे, निशांत सह. अरे शेठ, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? गेले 5-7 दिवस की नाही आम्ही दारूला स्पर्श सुद्धा केलेला नाही. काय सांगताय राव? पण परवाच्या दिवशी नाही का आपण घेतली? अरे बाबा, परवाच्या दिवसाला किती दिवस झाले याचा काही हिशोब आहे का? छा मारी, अहो आठवडा झाला की. पण हे असं झालंच कसं? झालं असं झालं. अरे शेठ, मला सांगा, माणूस दारू का पितो? काय प्रश्न विचारता राव? मी तर सवयीने पितो. रोज आंघोळ करतो, झोपतो, तसा दारू पितो. आणि बाकी कोण दारू कशाला पितं याचा मी विचार करत नाही. बरं, आता मला एक सांगा, का दारू प्यायल्यावर माणसाला नशा चढते की नाही? अहो म्हणून तर दारू पितो की. आता मला परत एक सांगा, माणूस दारू कशा पायी पितो? नशा येण्यासाठी. पण मला सांगा, तुम्ही दारू बंद का केलीत? काय गळ्यात माळबिळ घातली की काय? नाही नाही, माळ कुठं दिसते का? नाही, आपल्याला तसली नशा हल्ली नाही चढत. बरं, वळखा बघू, आम्ही दारू का बंद केली, वळखा. अहो काय कोडी घालताय राव, तुम्हीच सांगा की. कारण आम्हाला हल्ली एक वेगळीच नशा चढली. वेगळीच नशा? राव, त्या जोशीबाईला काय माणसं अडवण्याचं बोलत होतात ते तर नाही? 100 बराबर ओळखला हऱ्या शेठ, तीच नशा. राव, तुम्हाला घ्यायची आहे नाही घ्यायची आहे तुम्ही विचार करा. मला तर घ्यायची आहे. घ्या हऱ्या शेठ, बिंदास घ्या, पाहिजे तेवढे घ्या, आम्ही काय बी बोलणार नाही. श्याम्या,
वयजे साहेबांसाठी जरा वाईट चांगली दारू घेऊन या आ? वयजे घेऊन येतो. अरे जीवा मालकाचा डोसका काय फिरला समजला का? म्हणजे काय नाही रे 7-8 रोज दारूच पित नाही त्यातरी कारण समजलं. काय कारण आहे रे? मालक हरी शेठला सांगत होता म्हणजे असं म्हणत होतं जोशीबाई जवळ ना मालकाचं म्हणणं ऐकत नाही तवर ना दारूला हातच लावणार. अरे पण श्याम्या त्याचा आणि पिण्याचा संबंध काय? मला पण नीट काय समजलं नाही पण मला त्याचीच नशा आहे असं ते म्हणत होतं. म्हणजे बाईची नशा आहे तर होय मला पण असंच वाटतं. शाम्या ए जा बाबा जा, ते बघ आलं दोघा शिव्या घालतात. घेऊन जातो. अरे एवढ्या आतमध्ये काय दारू गाळत बसलो होता काय? हा चला नसती कारण सांगू नका. काम चुकारपणा करायला लागला तुम्ही हल्ली. साले घाबरत आता तुम्हाला. घाबरलंच पाहिजे हरेशेट. कोणीतरी कुणाला तरी घाबरलंच पाहिजे. आता मला सांगा तुम्ही नाही का घाबरत तुमच्या बायकोला म्हणून इथं येऊन दारू पित होतो हो का ना? जाऊ द्या की राव. आता मला सांगा तुम्ही मला नाही का घाबरत? नाही तुम्ही मला घाबरत नाही का? येऊ का? घ्या घ्या हऱ्या शेठ अगदी पोटभर प्या. पण पिताना एक गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही त्या अक्षदाबाईची गाडी एकाच कारणासाठी लाईनीवर आणणार. तिला कळलं पाहिजे की तिचं शिक्षण आणि तिचा हुद्दा किती बी महत्वाचा असला तरी या जगात 2च जाती आहेत. एक म्हणजे हुकूम देणारा आणि दुसरा म्हणजे हुकूम पाळणारा. आणि पैकी बाळाराव हा पहिल्या जातीतला आहे. हुकूम देणाऱ्या जातीतला आहे. प्या. कोण आहे? कोण आहे? मी बाजीराव. नमस्कार. नमस्कार. काय वाचन चाललं होतं? हो. डिस्टर्ब नाही ना केलं? नाही नाही हो बसा ना बसा. हो. तुम्ही यावेळी कुठे निघाला होतात? हा शाळेत. शाळेत? आता या वेळेला? काय आमच्या शाळेतल्या काही हुशार विद्यार्थ्यांचा क्लास घेतो रात्रीचा मी. आज जरा उशीरच झाला. एक मुलगा लांब राहत होता त्याला म्हटलं चल तुला सोडतो. त्याला सोडलं आणि परत निघालो होतो. परत कुठे आता शाळेतच? हा म्हणजे तिकडेच राहतो तुम्ही आदनं बंद. ते घरच आहे समजा ना माझं. माझ्याकडे काही काम होतं का? हा. नाही बाई तुम्ही आता असं म्हणाल की हा माणूस ज्या त्या गोष्टीत कशाला नाकं खुपसत असतो का? हौसच आहे आपली ह्याला. नाही पण नाही राहत म्हणून सांगतो. बाई सांभाळा स्वतः. सांभाळा म्हणजे मी असं काय केलंय? बाई परक गाव आहे. फार लोकांची शत्रुत्व घेऊ नका. तुम्हालाच त्रास होईल त्याचा. मी कोणाशी शत्रुत्व घेतलंय? आता बाळारावाला 4 वेळा धोडकवलं तुम्ही. तुमच्या ऑफिसमधले ते जगन सुर्वे आणि भोळे तेही दुखावल्याचं कानावरती आलंय माझ्या. काय बाई की ज्या ठिकाणी आपले 10 मित्र असतात ना तिकडे एखाद्याशी वैर पत्करणं परवडतं आपल्याला. अर्थात असं आपलं मला वाटतं. हे सगळं कोण सांगतो तुम्हाला? हो अनेक लोक आहेत. किती लोकांची नावं घेऊ. अजूनही काही चांगली लोक आहेत जगामध्ये की ज्यांना भल्या बुऱ्यातला फरक कळतो. वाईट गोष्टी होऊ नयेत असं वाटतं. हा मी काय आपलं सांगायचं काम केलं. आता पटत असेल तर घ्या नाही तर चला निघतो मी. नमस्कार.